मैया परिक्रमा फक्त याविषयी बोलूया आता. तर आता तुझं कौतुक झालेलं आहे, तू खूप छोटी वयात परिक्रमा पण केली आणि लोकांना पण तू गाडीने घेऊन गेली है ना. तर तुला नर्मदा परिक्रमा करण्याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली? सुरुवातीपासून वारकरी संप्रदायाचं घराणं आहे आणि नर्मदा परिक्रमा करणं इतपत माहित होतं, पण पूर्वीच्या काळात साधू संत नर्मदा परिक्रमा करायचे, सांसारिक करत होते. हे 2020-21 नंतर कळायला लागलं की पहिल्या कालखंडात कसं की एवढा दिवस संसारामुळे कोणाला म्हणजे टाइम भेटत नव्हता. जसं की नर्मदा परिक्रमा करणं म्हणजे 6 ते 7 महिने किंवा वर्षभर किंवा 3 वर्ष, म्हणजे ठराविक जर आपण त्याचा जर किलोमीटर अंतर बघितलं की 4000 किलोमीटर जर बघितलं तर आपल्याला असं वाटायचं की याला जवळजवळ 1 वर्ष 1.5 वर्ष म्हणा. तर संसारिक जे असतील, गृहस्थी असतील, यांना एवढा वेळ भेटत नव्हता किंवा भेटणारही नाही, किंवा संसाराचा व्याप असतो. त्याच्यानंतर 2019-20 कोरोनाच्या कालखंडानंतर कळलं की बरेच जण गृहस्थी जे आहेत या नर्मदा परिक्रमेमध्ये जातात. मग त्याच्यानंतर आळंदीला एक महाराज जे आहेत, राजाराम महाराज, आम्ही त्यांना सहज आजारी असताना भेटायला गेलो. तर त्यांनी एक शब्द उच्चारला त्या ठिकाणी, मी जे आज बरं आहे ते फक्त मा नर्मदा मैयामुळे. मग आम्ही विचारलं का, कशापासून, म्हणजे तुम्हाला मा नर्मदा मैयाची प्रचिती एवढी कशामुळे आली? तर त्यांनी सांगितलं की असं असं झालं, नर्मदा खंड खूप चांगला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी सांगितलं की नर्मदा मैया ही इतर नद्यांपेक्षा उलटी वाहते आणि त्यातली त्यात प्रत्येक नद्यांमध्ये दगड हे वेगवेगळ्या आकाराचे असतात आणि मा नर्मदा मैयामध्ये जो दगड आहे तो प्रत्यक्ष शिवलिंग आकाराचा आहे आणि आपण त्या ठिकाणी जी मन्नत मागू ती आपली पूर्ण होते, किंवा ती मा नर्मदा मैया क्षणोक्षणी नाही, आणि क्षणोक्षणी तर मनाच, पण कधी आपली इच्छा पूर्ण करणारी आहे. त्याच्यामुळे कुठेतरी मनात ती ओढ निर्माण झाली आणि 2020-21 साली मी पहिल्यांदा प्रथम पायी परिक्रमा सुरुवात केली. त्याच्या अगोदर कोरोनाच्या कालखंडामध्ये पहिली मी गाडीने परिक्रमा केलेली आहे. ती गाडीने का केली याच्यासाठी की कसे रस्ते असतात, जंगल मार्ग कसे असतात, एक नर्मदा खंड बघण्यासाठी मी गाडीने गेले आणि मग त्याच्यानंतर पहिली पायी सुरुवात 20-21 साली केली. अशी माझी नर्मदा परिक्रमेची तिथून सुरुवात झाली. किती वर्षाची होती तू त्यावेळेस? मी 18 संपूर्ण 19 वर्षाची होते. म्हणजे ज्यावेळेस मी पहिल्या गाडीने परिक्रमाला गेले त्यावेळेस 18 वर्षाचे होते आणि त्याच्यानंतर जी गेली ती 19 वर्षाची पहिल्यांदा मी परिक्रमा केली. 19 वर्ष साली ना पहिली केली परिक्रमा. आणि नर्मदा परिक्रमा नेमकी कुठून सुरू होते आणि कुठे संपते? नर्मदा परिक्रमा ही नर्मदा खंडातून आपण कुठूनही सुरुवात करू शकतो आणि जिथून सुरुवात केली तिथे आपला एंड होतो. पण जास्तीत जास्त जर बघितलं तर ओंकारेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक स्थान आहे, त्याच्यामुळे बरेच जण तिथून सुरुवात करतात. तसं नर्मदा खंडातून आपण कुठूनही परिक्रमा सुरुवात केली तर आपण जे मा नर्मदा मैयाचं जल घेऊन परिक्रमा करत असतो ते जल आपल्याला ओंकारेश्वरांवरती अर्पण करण्यासाठी शेवटी यावं लागतं आणि ती मानदाता परिक्रमा असते ती करण्यासाठी यावं लागते. त्याच्यामुळे बरेच जण आहेत ती ओंकारेश्वर या ठिकाणावरून परिक्रमा जी आहे ती सुरुवात करू शकतो. तसं बघायला गेलं तर नर्मदा खंडातून कुठूनही सुरुवात करू शकतो, पण 70% ते 90% लोक सगळे जे आहेत नर्मदा परिक्रमावासी ते ओंकारेश्वर या ठिकाणावरून सुरुवात करतात. आणि ओंकारेश्वरला आपण येताना मानधाता करतो पण जाताना पण करावीच लागते. त्याचं कारण असं आहे की मानधाता परिक्रमा का करावी की आपण 4 महिने कोणाचं खाल्लेलं असतं, कोणाचं पिलेलं असतं. तर ओंकारेश्वरची मानधाता परिक्रमा करताना ज्यावेळेस आपण कावेरी मैया आणि नर्मदा मैयाच्या संगमावरती 1 किलो डाळ आणि 1 किलो गुळ जे आहे, डाळ लाल कपड्यामध्ये भिजून ती ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिरावरती अर्पण करावी लागते. का करावी लागते तर आपण 4 महिने कोणाचं नर्मदा खंडात कोणाचं खाल्लं असेल, तिथे त्या बदल्यात सेवा दिली नसेल, तर त्या 4 महिन्याचं कोणाचं खाल्लेलं पिलेलं असेल त्याच्यावरती 1 किलो डाळ गुळ अर्पण करून आपण ते ऋण फेडतो. त्याच्यामुळे मानदाता ही परिक्रमा ही शेवटी करावीच लागते प्रत्येक परिक्रमा असताना. आणि आपण जेव्हा परिक्रमा हे करतो, संकल्प उचलतो त्यावेळेस पण करतात, त्यावेळेस पण करावी. म्हणजे मी आता स्पष्टपणे सांगते की मी 4 ते 5 परिक्रमा केलेल्या आहेत, पण ज्यावेळेस मी पायी नर्मदा परिक्रमा सुरुवातीला केली त्यावेळेस मी मानधाता सुरुवातीला केली होती, पण त्यानंतर मी नावेने जाते. मात्र शेवटी जे आहे ते मी पायीच करते. मानधाता परिक्रमा करावीच लागते. तेच ना, आम्हाला पण सांगितलं होतं, आम्ही सुरुवातीला पण पायी केली. आपल्या इच्छेनुसार करू शकता, पण शेवटी मात्र आपल्याला करावीच लागते. संपूर्ण परिक्रमा किती दिवसाची असते? संपूर्ण परिक्रमा तशी तर साधू संत म्हणा किंवा
गृहस्थी पण करू शकता. 3 वर्ष 3 महिने आणि 13 दिवस अशी ही परिक्रमाचा एकूण कालखंड आहे. पण काही गृहस्थी आहेत, कोणाला संसाराचा व्याप आहे, शेतकरी वर्ग आहेत, घरी मुलंबाळ आहेत किंवा काही कामगार वर्ग आहेत, त्यांना जमत नाही. त्याच्यामुळे अलीकडच्या काळात जर बघितलं तर 6 महिने 4 महिने या कालखंडात आपण परिक्रमा जी आहे ती रोज 20, 22, 15 किलोमीटर चालू करून करू शकतो अशी. एका ट्रिप मध्ये साधारण किती महिला सहभागी होतात? म्हणजे आपण जर ग्रुपनी चालतो तर आपल्याला आश्रम मध्ये थांबायचं असतं, तर त्या आश्रम मध्ये आपण किती जण थांबलं पाहिजे? तसं तर ग्रुपने चालू नये, पण आता 2025-26 साली जर आम्ही गेलो होतो, सगळ्यांनी व्हिडिओच्या माध्यमाद्वारे माझ्या बघितलं असेल युट्यूब चॅनलच्या द्वारे, आमच्यासोबत म्हणजे काही महाराष्ट्रातून म्हणत होते तुम्ही ग्रुप घेऊन चालता. पण त्या ग्रुपच्या पाठीमागे असं कारण आहे, तुम्ही नुसतं ग्रुप घेऊन चालत जर असाल तर त्याच्या पाठीमागे तुमचा सत्संग झाला पाहिजे. ज्या ज्या आश्रमात तुम्ही जासाल, नुसतं जाऊन त्यांच्यावरही संकट टाकणं गरजेचं नाहीये. त्या त्या आश्रमात आपण जाऊन सेवा केली पाहिजे. काय ना काय ते फुल ना फुलाची पाकळी, त्यांना भोजन प्रसादी बनवण्याची सेवा असेल, त्या आश्रमातल्या झाडून घेण्याची सेवा असेल, त्या आश्रमातली भांडी घेण्याची असेल, काय आर्थिक स्वरूपात मदत असेल, त्या ठिकाणी आपण सेवा केली पाहिजे. आणि महिला जर म्हणत असाल, जर गेलं तर महिलांनी त्या ठिकाणी सेवा केलीच पाहिजे. ग्रुप जाऊ, एकट्याने जाऊ, पण मात्र परिक्रमा ही केली पाहिजे आयुष्यात एकदा तरी. गाडीने परिक्रमा करणं आणि साधं परिक्रमा करणं काय फरक आहे? परिक्रमा ही परिक्रमाच आहे. असं म्हणतात की आपण एखाद्या मंत्राचा जप, समजा मी रामकृष्ण हरी मंत्राचा जप जर 12 वर्ष केला तर असं म्हणतात की एक तप पूर्ण झालं. तसं एक तुम्ही गाडीने परिक्रमा करा किंवा पायी परिक्रमा करा, तर एक नर्मदा परिक्रमा केल्याने आपल्याला 12 तपांचं पुण्य लागतं. त्याच्यामुळे गाडीने करा किंवा पायी करा. पण थोडासा पायी मध्ये जास्त अनुभव आहे की का, तर आपल्याला नर्मदा खंडातून आणि नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरून चालण्याचा आनंद भेटतो. त्याच्यानंतर त्या निसर्गाशी अनुभव येतो, त्या नर्मदा मैयाशी आपल्याला संवाद साधता येतो. वेगवेगळ्या प्रकारचे साधू संतांच्या हातचं आपल्याला भोजन प्रसादी भेटते. साधू संतांचे सत्संग जे आहे ते आपल्या कानावरती ऐकायला भेटतात. रोज नर्मदा मैयाची आरती, पूजा, हे सगळं वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत ते आपल्याला श्रवण, कीर्तन, मनन, ध्यान त्या ठिकाणी करायला भेटतं. एक म्हणजे आपण कधीही न पाहिलेला अनुभव मिळतो आपल्याला. हो, आणि चालताना हो, म्हणजे आपण कधी ऐकलेलं नसतं, कधी पाहिलेलं नसतं, असे आपल्याला काय काय अनुभव आणि चमत्कारिक अद्भुत आहे ते असं असतं तिथं. म्हणून चालण्यानं परिक्रमा करणं खूप आनंद आहे, वेगळाच आहे. बरोबर. राहण्याची व्यवस्था कुठली आणि कशी करावी? राहण्याची व्यवस्था, जो परिक्रमावासी आहे की मला व्यवस्था भेटेल या आत्मविश्वासाने किंवा या उद्देशाने बाहेर पडायचंच नाही. अजून कोणी परिक्रमावासी जे आहेत परिक्रमा करतील, सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न असतो की तिथे व्यवस्था असते का. खरं तर बघायला गेलं की परिक्रमामध्ये माणसाची व्यवस्था होण्यापेक्षा अवस्था होते. कारण आपली साधू संत म्हणून आपण संन्यासी म्हणून बाहेर पडतो, आणि संन्यासीनं साधून की आपली व्यवस्था होईल या उद्देशाने बाहेर न पडता आपण अवस्था कशी होईल ह्या उद्देशाने आपण बाहेर पडलं पाहिजे. पण आणि एवढंच की प्रत्येक आश्रमामध्ये आपल्याला शाकाहारी जेवणच मिळतं, आणि तिथं अशी व्यवस्था करतात, आपण नर्मदे हर म्हणलं तरी काही ना काही आपल्याला खायला भेटत असतं. असं प्रत्येक आश्रमामध्ये अनुभव आला का? हो, कारण की नर्मदा मैया साक्षात आपली आईच आहे. त्याच्यामुळे तुम्ही आडमार्गातही चाला, डोंगरातही चाला आणि जंगलातही चाला, तुम्ही नर्मदेहर जरी म्हटला आणि मनातून जर तुम्हाला इच्छा झाली की आता मला भूक लागली, तुम्हाला 10 मिनिटात नाही, 15 मिनिटात नाही, मात्र 1 तासाच्या आधी तुम्हाला भरपूर आणि प्रचंड असं एवढं जरी खाल्लं तरी पोटभर खाल्ल्यासारखं ते आपल्याला त्या ठिकाणी भेटतं. आपण एखादी फरमाईश केली, म्हणजे एखादं आपलं प्रगट केलं की मला हेच खायचंय, पुढे 100% भेटतं. आज जरी नाही भेटलं ना, उद्या तरी तुमच्या ताटात पंचपक्वानाच्या रूपात ते खायला पदार्थ भेटणार म्हणजे भेटणार. कारण साक्षात ती आई आहे, आणि आई आपल्या नर्मदा खंडात आपला हात कधीच सोडत नाही. खाण्यापिण्याविषयी म्हणा किंवा कोणत्याही इतर गोष्टीत म्हणा, ती सगळ्या इच्छा, आपल्या आकांक्षा पूर्ण करते. मग ज्येष्ठ नागरिक असतात, जे थकलेले असतात, त्यांनी प्रवास करावा का? करावा. आता कसं असतं, प्रत्येकाची इच्छा असते, आणि इच्छाशक्ती ज्या ठिकाणी प्रबळ असेल ना त्या ठिकाणी नर्मदा मैया साक्षात शक्ती देतेच. फक्त ज्येष्ठ जरी नागरिक असेल तर त्यांनी एवढीच काळजी घ्यावी की जे तरुण असतील, प्रौढ असतील, त्यांच्या वेगाने चालू नये. ज्येष्ठांना जर परिक्रमा करायची असेल आणि करत असतील तर त्यांना एवढंच आव्हान आणि एवढीच विनंती आहे की बाकीच्यांच्या वेगापेक्षा तुमचा वेग जो आहे, बाकीच्यांचा वेग 30 असेल तर तुम्ही 20 चाला. 1 महिना लेट होऊ द्या, कारण त्या 1 महिन्याच्या लेट मध्ये तुम्हाला नर्मदा मैयाच्या सानिध्यात तुम्ही राहसाल,
सत्संग घडेल आणि वेगळे अनुभूती सहानुभूती तुम्हाला भेटेल. त्याच्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी आपली पहिल्यांदा आरोग्य तपासणी करून मगच या परिक्रमा यात्रेसाठी निघावं. तुझा एक सुंदर अनुभव सांग मला. नर्मदा परिक्रमेतला एक सुंदर अनुभव म्हणजे हा. की मा नर्मदा परिक्रमा करत असताना नर्मदा खंडात एकही दिवस माणूस उपवाशी राहत नाही. अन्न, पाणी, वस्त्र आणि निवारा हा सगळ्यात माझा मोठा अनुभव आहे. आणि सगळ्यात अशी तुला कधी असं वाटलं की नर्मदा परिक्रमा सोडून आता निघून जावं, बस 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 झालं, माझे खूप पाय दुखायला लागले? तसं तर वाटत नाही, कारण जर बघायला गेलं तर या कलियुगामध्ये, जर मी वारंवार सांगत असते, कलियुगामध्ये जर तुम्हाला सत्ययुग आणि रामराज्य बघायचं असेल तर ते फक्त आपल्याला नर्मदा खंडातच अनुभवायला भेटतं. कारण तिथल्या जे लोकांच्या चालीरीती असतील, तिथल्या लोकांची बोलणी असेल किंवा आपुलकी जो म्हणतो, कारण की माणसाला ना कधी कधी जर बघायला गेलं तर अन्न पाण्याशिवाय प्रेम आणि आपुलकी सगळ्यात महत्वाची आहे. आणि तुम्ही आता जो प्रश्न विचारला की असं वाटतं की नर्मदा खंडातून इथून असं निघून जावं, हा शेवटी मी असू कोणी असू, ज्यावेळेस आपण एकदा का जबलपूर सोडलं की आपल्याला घराची ओढ जी आहे ती लागायला सुरुवात होते. आणि जसं एकदा का नरसिंहपूर सोडलं की कुठंतरी वाटतं की आता घरी गेलंच पाहिजे. पण असं नाहीये की आता जरी मी इथं असले ना, माझं शरीर धड इथं आहे, मात्र माझं मन अंतःकरण जे आहे ते नर्मदा खंडातच अजून आणि आहे. आणखीन एक गोष्ट जाणवली, नर्मदा मैयाला जेव्हा आपण सोडून येतो तेव्हा खरं अंतःकरण दाखवून येतं आपलं. आई आहे ती हे मला शेवटी. जाणवलं बाबा, नाही मला तर जाणवलं जेव्हा आम्ही नर्मदा मैयाला शेवटचं हे केलं ना, आपण संकल्प सोडला, अक्षरशः मी रडले होते. कारण की 4 महिने आपण असेल, 6 महिने असेल, आपण मा नर्मदा मैयाच्या नर्मदा मैया सहवासात राहतो आणि आपल्याला तिथे काय भेटतं? प्रेम, आपुलकी, जिव्हाळा. आणि एवढं सगळं सोडून आपण इकडे येणार असेल की ज्या ठिकाणी आपल्याला हे कुठंतरी क्षणिक सुख जे आहे ते भेटतं, पण जे आपुलकी, प्रेम, जिव्हाळा जो असेल तो मा नर्मदा मैयाच्या खंडात रोज आपल्याला भेटतो. तो नर्मदे हर आवाज येणारा कानावर, तो कुठेतरी आता थांबलेला राहणार. त्याच्यामुळे त्या अंतःकरणाची धडपड जी असते ती कुठेतरी थांबणार असते. आणि मा नर्मदा मैयाला सोडून आपल्याला थोडंसं वेगळं व्हायचं असतं, त्याच्यामुळे साहजिकच अंतःकरण जे आहे ते दुखावतच. आणि आपण गरुडेश्वरला आपण जेव्हा जातो, त्या गरुडेश्वरला एक गौतम ऋषी, ते पण कहाणी ऐकलीच असेल तू. हो त्यांची पत्नीचं ऐकलं ना? हो हो. कसं झालं ते, नर्मदा मैयामध्ये पाशाणू पडली, रामाचा पायाचा स्पर्श झाला, परत ती जिवंत झाली, सप्तमाताला बोलवलं आणि तिला परत गौतम ऋषी जवळ सोडलं. ही कहाणी तिथं अविस्मरणीय आहे. तो क्षण मी कधीच विसरणार नाही. इतकं मस्त आहे तिथे. कहाणी ऐकूनच हे वाटतं की म्हणजे नर्मदा खंडातलं जर प्रत्येक जर स्थळ बघितलं तुम्ही तर पाहण्यासारखंच आहे, अनुभव करण्यासारखं आहे आणि साधना करण्यासारखं आहे. आणि प्रत्येक ठिकाणी असं वाटतं की साक्षात त्या ठिकाणी भगवंताचा वास आहे. भगवंताचा वास आहे. आणि ओंकारेश्वर राहू दे, नर्मदाचं कुठलंही पात्र राहू दे, त्यातला प्रत्येक जो कंकर असतो तो शंकरच आहे. आणि नर्मदा पात्रामध्येच असे तुम्हाला हे गोटे दिसतात, बाकी कुठेही दिसत नाही दिसत. नर्मदेश्वर नर्मदेश्वर मी म्हणतो. नाही